आणि आता एक मोठी बातमी, भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे। दुपारी 2 वाजता भाजप कार्यालयामध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांचा अधिकृतरित्या पक्षप्रवेश आज होणार आहे। दुपारी 2 वाजता भाजप कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होईल। त्यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि दुपारी 2 वाजता भाजप कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांचा आता अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचा अधिकृत हा मुहूर्त आता दुपारी 2 वाजता आहे। दुपारी 2 वाजता सुधाकर बडगुजर आपल्याला भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाची आपल्याला नाशिकमध्ये मोठी ताकद वाढताना पाहायला मिळणार आहे। सुधाकर बडगुजर यांच्यासोबतच आपल्याला बबन घोलप माजी मंत्री यांच्यासोबतच माजी सभापती, माजी नगरसेवक हे मोठ्या संख्येने आपल्याला मोठ्या दिमाखात आपल्याला पक्षप्रवेश करताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे भाजपाची मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये ताकद वाढेलच, मात्र शिवसेना पक्षाला मोठं खिंडार आपल्याला या ठिकाणी नाशिकमध्ये बसताना पाहायला मिळणार आहेत। कारण की सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपमधल्या काही स्थानिक आमदारांचा देखील विरोध होता, मात्र आता त्यांचा विरोध आपल्याला पक्षांमधूनच आपल्याला मावळताना पाहायला मिळतोय। त्यांच्या पक्षप्रवेशा संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांकडून देखील अशी माहिती देण्यात आली की यांच्या पक्षप्रवेशा संदर्भात मला माहिती नाहीये, कारण की सुधाकर बडगुजर हे असं व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वावरती भाजप पक्षामधूनच यापूर्वी मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती। मात्र राजकारणामध्ये सर्व काही शक्य असल्याचा प्रत्यय आपल्याला सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सुधाकर बडगुजर आणि त्यांच्यासोबतचे सहकारी भाजपा पक्षामध्ये आल्या कारणामुळे भाजपाची नाशिकमध्ये मोठी ताकद वाढणार आहे। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर 2014 ते 2019 या कालखंडामध्ये नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन होते आणि अर्थात आता गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा नाशिकची जबाबदारी दिल्या कारणामुळे संजय राऊत आपल्याला गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत होते। त्यांनी हे देखील टीका केली की पक्ष फोडणारा दलाल हे गिरीश महाजन आहेत, कारण की त्यांना कुणकुण लागली होती की सुधाकर बडगुजर हे संजय राऊतांचे सर्वात जवळचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, किंबहुना उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही संजय राऊत यांच्यावरती होती। आणि आता संजय राऊत यांच्या हातून नाशिक मधले प्रमुख शिवसैनिक जात असल्या कारणामुळे या ठिकाणी आता नेमकं त्या ठिकाणी नव्या शिवसैनिकांना कशी संधी द्यायची, किंबहुना नगरसेवक असतील किंवा मोठे नेते जर नाशिकमधून बाहेर गेले तर आता भाजपाची ताकद या निमित्ताने वाढताना पाहायला। बरं तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता एक मोठी बातमी, कोची ते दिल्ली विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली असल्याचं कळतंय। विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानं हा लँडिंगचा निर्णय घेण्यात आला। इंडिगो कंपनीच्या विमानात 157 प्रवासी असल्याची माहिती मिळते। मोठी घडामोड, कोची ते दिल्ली विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आणि त्यामुळे हा लँडिंगचा निर्णय घेण्यात आलाय। या इंडिगो कंपनीच्या विमानात 157 प्रवासी असल्याची माहिती मिळते।